चिदाकाश राममय होऊन त्या ठिकाणी राहिलेले. काय होतंय पुढे? तोच्या घेऊन जाय वा परशाची तव दोई ते राम प्रकाशी होय. त्वचा परशा नाची सहज रमरसी श्रीराम. मग त्याच्या पुढचा विषय असणारा काय आहे? त्वचाचा विषय काय? स्पर्श घेणे. आपल्या त्वचेला स्पर्श झाल्याबरोबर जाणवतो ना तो स्पर्श मऊ आहे का, तो स्पर्श त्या ठिकाणी असणार एखादा लाकूडवर पडलेला हे त्वचेला त्या ठिकाणी. आपल्या त्वचेला नाना प्रकारचा स्पर्श लागतो. आपल्याला झोपण्यासाठी चांगलं असणारं अंथरूण लागतं, पांघरण्यासाठी मऊ लागतं. ही त्वचेची असणारी गोडी आहे, त्वचेचा असणारा विषय आहे. पण भरताच्या त्वचेचा असणारा विषय काय झालेला होता? त्याला जो स्पर्श होता तो कोणाचा? राम नामाचा असणारा स्पर्श होता. रामाचा स्पर्श घ्यायचा, नामाचा स्पर्श घ्यायचा. त्या त्वचेला सुद्धा त्या ठिकाणी रामनामाशिवाय दुसरा स्पर्श त्या ठिकाणी जमत नव्हता. म्हणून त्वचाचा असणारा विषय स्पर्श घेण्या स्पर्शन. मग कुणाचं? रामाचंच त्या ठिकाणी स्पर्श आणि स्पर्शन. त्या त्वचेचाही विषय त्या ठिकाणी काय झाला? राममय होऊन बसली ती त्वचा. आणि काय होतंय पुढं? रचना रातल्यावर वा घेता राम रामाची गोडी त्रिपोटी झाली देशोधडी वसंडी रसात. रचना म्हणजे असणारे जीभ, जिभेचा विषय असणारा काय आहे? चव घेणे, गोडी घेणे. जिभेचा विषय चव घेणे. कडू आहे, आंबट आहे, तिखट आहे हे जिभेवर टाकल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्याला कळतं. आणि जिभेला काय आवडतं? गोड जास्तीत जास्त आवडतं. कुणाला खरट आवडतं, कुणाला आंबट आवडतं. ते प्रत्येकाच्या आवडीचा विषय, प्रत्येकाची त्वचाची आणि आवड ही वेगवेगळी. सर्वांनाच गोड आवडेल ह्याचं नाही, कारण सर्वांना गोड आवडेल म्हणलं तर 70% लोकांना शुगर आहे. गोड आवडायचं म्हणलं तर मरावं लागेल. आवडून मी ते म्हणतोय गोड न ग मला. पण भरताची असणारी त्वचा, त्या भरताची असणारी रचना, रचनेला काय आवड होती? त्याच्या असणाऱ्या जिभेला काय आवड होती? त्याला गोडी फक्त रामनामाची होती. नामरूपी अमृताची गोडी कुणाला? भरताच्या त्वचेला होती, त्या जिभेला होती. म्हणून त्याची असणारी रचना, जे असणारा, ज्याची चव बघायची आहे आणि चव पाहणारा आणि त्वचा ही त्रिपुटी त्या ठिकाणी मावळली. कशाची चव? रामनामाची, नामरूपी अमृताची चव घेणारा ही रामरूपी. आणि जी चव आहे ती ही रामरूपी. अशी अवस्था कुणाची झालेली आहे? त्या भरताच्या रचनेची झालेली. काय होते? इंद्रियाची रीती अशाविता श्रीरामाची दशा उडाली कर्माची कर्मगती शोये वर्तती निष्काम. कर्माची कर्मगती उडाली. काय उडालं? कर्माची कर्मगती उडाली. प्रत्येक केलेलं कर्म आणि त्या कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावं लागतं. मग देव असो, माणूस असो, दैत्य असो, दानव असो, प्रत्येक जन्मामध्ये केलेलं कर्म आणि त्या कर्माचं फळ त्या ठिकाणी भोगावं लागतं. पण राजा भरताच्या कर्ण इंद्रियाला लागलेली गोडी ही कशाची होती? आवाज कशाचा याचा होता? राम असणाऱ्या भरताच्या कानामध्ये त्या ठिकाणी येणारा आवाज फक्त रामनामाचा, दुसरा आवाजच त्याच्या कानाला लागत नव्हता. आणि त्या रामनामाच्या आवाजामुळं त्याच्या कर्माची जी असणारी गती होती ती गती त्या ठिकाणी असणारी संपली जात होती. ती गती राहतच नव्हती. पाप केलं का पुण्य केलं हे माहीतच होत नव्हतं. का? जे केलं ते भगवंताच्या चरणी अर्पण. बरेच साधक आहेत, आपण जेवण केल्याच्या नंतर काय करतो? पाणी त्या ठिकाणी असणारं ताटावरून पाणी फिरवतो आणि त्या भगवंताचं नाम स्मरण करतो की बाबा भगवंता हे जे मी अन्न सेवन करणार हे तुझ्या चरणी अर्पण. मग तो खाणारा जो आहे, जो खातो आहे ते कुणाला अर्पण असतं? त्या परब्रह्माला अर्पण असतं. तसं राजा भरतानं केलेलं प्रत्येक कर्म हे त्या भगवंताला अर्पण, रामरूपी अर्पण होतं. म्हणून त्याच्या कर्माची गती उडाली. काय झालेलं आहे? तो देशाची राम झाला हनुमंत या सुखावाला लागला. असा भरत त्या ठिकाणी असणारा राम कोंडला. कुठे राम कोंडला?
त्या देशाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी भरत राहत होता, चोहीकडे असणारा राम राम राम, रामाच्या नामाशिवाय काहीच नव्हतं. येणारा प्रत्येकाचा श्वास, सोडणारा श्वास, जे जे पाहायचं ते राम, जे घ्यायचं ते राम. घेई घेई वाचे गोड नाम माझ्या विठोबाचे. ऐका रे कान, गोड नाम माझ्या विठोबाचे नाम. ही अवस्था पहा रे डोळे सुख, माझ्या विठोबाचं मुख. ही अवस्था त्या ठिकाणी कुठं झाली? भरताच्या ठिकाणी. मग असा राम कोंडल्याला ज्या ठिकाणी असणारा जे देश राममय झाला, त्या ठिकाणी कोण आला? एका भक्तामुळं, भरतामुळं तो प्रदेश राममय झाला. आणि तिथं कोण आला? हनुमंत आला. आणि हनुमंत हा कोण होता? रामाचा निश्चिम भक्त होता. तो त्या ठिकाणी सुखावला. त्याच्या अंतःकरणाला समाधान कुठं लागलं? त्या ठिकाणी. काय सुख लागलं आणि काय दुःख लागलं? तो ज्या ठिकाणाहून निघाला होता. कुठून? प्रभू रामचंद्रानं आदेश दिला, माझ्या असणाऱ्या लक्ष्मणाला वाचवायचं असेल तर हनुमंता तुला हे कार्य निघावलं. येताना किती त्रास झाला हनुमंताला. पर्वतावरून उड्डाण मारलं, मध्ये काय नेहमी थांबला, त्या असणाऱ्या अप्सरेचा उद्धार केला, त्या असणाऱ्या पर्वतावर युद्ध झालं गंधर्वाबरोबर. हा जेवढा त्रास झालता ना, तेवढा त्रास कुणाचा संपला गेला? हनुमंताचा संपला गेला. म्हणून त्याला सुख लागलं. कुणाला? पाठीमागे सांगितलं ना, भक्तीच्या गावा भरत, ज्या ठिकाणी विसावा, भक्तीला विसावा कुठं होता? भरताच्या ठिकाणी. भक्ती विद्या नवविध प्रकारची भक्ती, पण ती भक्ती सुद्धा भक्तानं केलेलं असणारं पाप पूर्णपणे धुवून देण्याचं कार्य गंगा जमुना सरस्वती करतात. बरोबर आहे? त्यांना विसावा कुठं जातो? एखाद्या ऋषी मुनीच्या आश्रमाच्या ठिकाणी जायचं आणि त्या ऋषी मुनीची सेवा करायची. त्यावेळेस हे घेतलेलं पापानं त्यांचं असणारं चरित्र, त्यांचं असणारं स्वरूप बिघडत होतं. केलेल्या पापामुळे काळ्या कुट्ट होत होत्या, पण त्या ऋषी मुनीची सेवा केल्याच्या नंतर पुन्हा मूळ स्वरूप धारण होत होतं आणि सुख त्यांना लागत होतं. तसं हनुमंताला त्या ठिकाणी सुखावला हनुमंत. कोण? हनुमंताला सुख लागलं त्या प्रदेशामध्ये आल्याच्या नंतर. काय होत आहे पुढं? नगरा बाहेर राम वृक्ष दुनिया राम राम. नगराच्या बाहेर राम रूप सकळ द्रुम. काय अवस्था झालेली आहे? वृक्ष त्या ठिकाणी असणार. हवा सुटल्याच्या नंतर वृक्षावाट येणारा ध्वनी कसा राहतो? सुई असा ध्वनी राहतो का नाही? भडबड भडबड भडबड. कशाचा? पानाचा आवाज. पण त्या वृक्षामधून ध्वनी निघत होत्या. कशाच्या? राम नामाच्या वृक्षामधून ध्वनी. राम 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 अशा ध्वनी कुणी ऐकल्या? हनुमंतानं. म्हणून हनुमंत सुखावला त्या ठिकाणी. काय होत? राम यात्रा निघाली. राम दिशा दुमदुमल्या. दाही दिशा वट येणारा आवाज फक्त राम 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 राम. वाऱ्याचा मधून येणारा आवाज. वाऱ्याचा आवाज सुई येतो, पाण्याचा आवाज गडगड 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 येतो. पण त्याच्यामध्ये आवाज कशाचा येऊ लागला? फक्त रामाचा. राम 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 अशा दाही दिशा दुमदुमे लागल्या. अशी अवस्था त्या असणाऱ्या नंदीग्रामाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी एक भरत राहिला, पण एका भरताचा हा परिणाम. भूते वागविते निरंतर सांडून या कठीण तत्व प्रकार. या पंचतत्वाची अवस्था काय झालेली आहे? पंचतत्वाची काय अवस्था झाली? वाऱ्याला संगती भरताची लागली. वारा त्या ठिकाणी स्थिरावला. ही धरा धरणीचा असणारा विषय. धरणी पशे काय असतो? कठीणत्व असतो. धरणी कठीण असते ना, पण ती धरणी राजा भरताच्या संगतीला लागली आणि ती कठीणत्व विसरली आणि मृदू झाली. ही अवस्था त्या ठिकाणी धरणीची झाली. पुढील वाचक तुकाराम सोळंके कलम. एकत्मता विस्तारली तो लागली. आणि शांती कुणाला आली? धरेशी आली. धरा त्या ठिकाणी. धरा म्हणजे पृथ्वी. ही पृथ्वी माता त्या ठिकाणी असणारी शांत झालेली आहे आणि सर्व भूताला एकत्मतेनं नांदवू लागलेली आहे. विषमता या धरणी मातेचं संपलेला आहे. त्या ठिकाणी सर्व भूतांना समान वागणूक देऊ लागलेली आहे. जसा पाणी असतं ना, पाण्याचा काय गुण आहे?
त्या ठिकाणी पाणी जरी गाय जरी आली पाणी प्यायला तरी गाईला बी ते पाणी देत आणि वाघ आला तरी वाघाला म्हणत नाही तो हिंस्र आहेस, त्यालाही पाणी देतो. तशी ही धरती मातेला सतसंगती कुणाची लागली? राजा भरताची त्या ठिकाणी लागली. आणि विषमत्व विसरली, दुजे भाव विसरली, कठीणत्व विसरली आणि तिच्या ठिकाणी काय उत्पन्न झालं? शांती उत्पन्न झाली. शांती त्या धरती मातेला आली, ती स्थिर झाली धरा त्या ठिकाणी. आणि स्थिर होऊन उघडून द्या. पेटी कुणाला माहितीये? पेटी उघडायची. झिरोच लावलं. उघडलं. हॅलो हॅलो. वही क्रमांक किती? 21. दोन नाही करायचं. वडली मोठे मोठे करा, चालू करा, उशीर झालेला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभो रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री माता पिताय नमः. सत्संगती ओलावली अति शांती धरेसी आली, एकात्मता विस्तारली वरतो लागली अविरुद्ध. हा घ्या पुढं. सत्संगती झाली जीवना विसरून वा वा. गमना. पाण्याची काय अवस्था झालेली आहे? अति स्वादन राजा असणारा भरताची असणारी संगती पाण्याला लागली. पाण्याचा गुण आहे वाहणे. त्या पाण्यानं वाहण्याचा गुण सोडला आणि पाणी शांत झालं. ज्या नदीचा प्रवाह वाहत असतो तो कुठं शांत झाला? भरताच्या ठिकाणी असणारा त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी पाणी शांत झालं. आणि काय होतंय पुढं? गाय देखुळे सज्जन देवोनी जीवन. पाण्याचा गुण व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण. गाय पाहून तिला पाणी द्यायचं आणि वाघ म्हणून
म्हणून त्याला पाणी द्यायचं नाही. हे पाण्यानं विषमत्व सोडलं आणि प्रत्येकाची तहान पाणी भागवू लागलं. चलत चलत असणाऱ्या आंब्याच्या झाडालाही पाणी मिळू लागलं आणि कडुलिंबाच्या झाडाच्या मुळीलाही पाणी देऊ लागलं. भेदभाव पाण्याचा संपला का? भरताची संगती नंदीग्रामाच्या पाण्याला लागलेली. हा, तेजाशी होता सत्संगती आकर्षून दाक शक्ती. वा वा. स्वय प्रकाश तेज म्हणजे अग्नी. अग्नीचा विषय काय आहे? दाहकता पोळवणे. पण त्या अग्नीला संगती राजा भरताची लागली आणि त्याचा दाहकता संपल्या गेला. तो अग्नी सुद्धा काय झाला? शीतळ झाला बर का, शांत झाला. आता काही शेगडे निघालेत ना, खाली हात ठेवला तरी पोळत नाही, पण ते पाणी तापवित. तशी अवस्था कट झालेली आहे त्या असणाऱ्या तेजाची झालेली आहे आणि त्यानं आपलं दाहकता सोडलं आणि शीतळता असणाऱ्या अग्निपाशी आलेली ही अवस्था राजा भरताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी झालेली आहे. ज्याने प्रकाशिले निजग्रही वा वा. त्यासी प्रकाशाऊने नाही. होय. पारखा चोरू आल्या पायी प्रकाश. त्यासही तैसाची. प्रकाशाचा विषय काय असतो? पाहणे, प्रकाश देणे. मग घर मालक आला तरी त्याला प्रकाशन चोर आले का बल्ब विजतो का? नाही. ते प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रकाश देतो. ते समत्व विषम भाव त्या ठिकाणी कशाला? त्या प्रकाशाचा झालेला. आणि काय होतंय? वायू सत्संगाला वा. चलवता आपले विसरला. हे, योग्य सरा भेटतो आला. वा वा वा. झाला निजर. वायूला सत्संगती लागली. कुणाची लागली? राजा भरताची लागली. वायूचा विषय काय आहे? वाहने. एका क्षणामध्ये माणूस म्हणतो ना, वाऱ्याच्या वेगाने मी येईल. वायू वेगी. वाऱ्याचा वेग मनाच्या वेगापेक्षा जास्त आहे. तो वायूला सत्संगती लागली आणि वाहने हा विषय विसरला आणि त्याच ठिकाणी वारा स्थिर झाला. म्हणजे पुढे जायच ना वारा. कुणाला भेटण्यासाठी आला? योगेश्वराला. योगेश्वर कुठं आहे? भगवंत कुठं आहे? त्या भक्ताच्या असणाऱ्या सेवेमध्ये भगवंत आहे. म्हणून भरत त्या ठिकाणी कुणाची भक्ती साधना त्या रामाची योगेश्वराची करतोय. मग त्या भरताच्या संगतीला लागले की कोण भेटल? तो भगवंत भेटल. म्हणून वारा त्या ठिकाणी स्थिर झाला. आणि काय होतंय? विचारे तरी सर्व देही पर्यासक्त नव्हे काही. वा वा. सुवास दुर्वास न म्हणे काही. निसंग पायी विचारत. निसंग पाही विसरत. त्याच्यापाशी असणारा भेद राहिला नाही. सुगंध असो दुर्गंध असो, त्याला फक्त कशाचा सुगंध होता? रामनामाचा सुगंध लागला कोणाला? त्या वाऱ्याला. आणि वारा त्या ठिकाणी स्थिर झाला. म्हणजे पंचमहाभूताची ही अवस्था झालेली आहे. कुठं? भरताच्या ठिकाणी, नंदीग्रामाच्या ठिकाणी. आणि कोण आलेला आहे? हनुमंत त्या ठिकाणी आला. काय होतंय? सत्संगाला दिले आकाश कुपोने पै कोणास विसरून निरावकास विरक्त उदास. वा वा. आकाशाला सत्संगती लागली. कुणाची? राजा भरताची. आकाशाचा विषय काय? पावसाळ्यामध्ये गडगड 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 आवाज येतो का नाही? विजा त्या ठिकाणी चमकतात का नाही? प्रहार उन्हाळ्यामध्ये ऊन त्या ठिकाणी असणार काय होतं? तापत का नाही? अतिशय असणार झळायला लागतात का नाही? पण त्या आकाशाला सत्संगती कुणाची लागली? भरताची. आणि ते मृदू झालं. मृदू झालं म्हणजे शिरवाळच. कुठं? नंदीग्रामाच्या ठिकाणी. उष्णता कसलीच नाही आणि थंडीही नाही. शीतळपणा त्या ठिकाणी आला. ज्यानं करून दिवसा बी डोळा लागला तरी आराम झोपता यावा. आता तर रात्रीच्याला तर कोणी बी झोपल, पण त्या ठिकाणी दिवसा झोपता यावं अशी अवस्था त्या आकाशाची भरताच्या संगतीमध्ये आला आणि शांत झालं. त्या ठिकाणी काय होतं? फुल्यानी जसरी वा वा. शीत उष्ण पर्जन्य वा वा. एक कलिंबे एक विकारी. वा वा वा. आव त्या ठिकाणी शीत आणि उष्ण, गारवा आणि असणारा ऊन हे तर आपल्याला कळतं. त्या ठिकाणी शीतळपणाही नव्हती, उष्णताही नव्हती, थंडी नाही आणि उष्णता नाही. तो आकाशाचा जो गुणधर्म होता ते विसरलं. मला आता दुपारी काय द्यायचंय? ऊन द्यायचंय आणि रात्रीच्याला थंडी. ते विसरलं. कशामुळे विसरलं? भरताची संगती लागली आणि त्या ठिकाणी त्याची असणारी चलनवलनाची जी गती असते ती संपल्या गेली अशी अवस्था झालेली आहे. ऐसे नगर आवघेची संत श्रीराम भजन नित्यरत धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नांदत. असे नगर त्या ठिकाणी असणार. धन्य असा असणारा भरत आहे.
ज्या नगरामध्ये तो नांदतो त्या नगरामधले असणारे पंचतत्व पृथ्वी आकाश वायू आणि तेज यांनी आपापलं कार्य सोडलं आणि राम राम पुढील राम वाचक राम अभिमान महाराज कदम रामनगर. ही अवस्था झालेली आहे. हा कोणाही नाही दुर्दशा वा वा कोणी नव्हतीहीन मानस हे. श्रीराम भजने उल्हासा श्रीराम भजन उल्हासा. आनंद आव एवढा उल्हास त्या लोकांच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी कुणाला हीनपणा नाही दीनपणा नाही. म्हणजे गरीब आणि श्रीमंत हा द्वैत त्या ठिकाणी राहिला नाही. सगळ्याली काय एकच घ्यायचं राम घ्या आणि राम द्या. राम 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 फक्त राम नामाचं भजन. बाकी दुसरा विषय त्या ठिकाणी नाही. कुणाचा कमी पण नाही. कुणाला तू काळही नाही मी गोरही नाही, तू गरीबही नाही मी श्रीमंतही नाही, तू लंगडही नाही तू आंधळही म्हण नाही मी डोळस बात राहिलं नाही. सर्व समान जनता त्या ठिकाणी नांदू लागलेली आहे. एक महारा करणे वा वा अक्षराचे खरे नाणे वा 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 कैसे देणे अभिमान महाराज कदम रामनगर वाचक. कोणाही उणे असे आव त्या ठिकाणी एकच अक्षर होत आणि एकच अक्षराचं खरं नाणं होत. कशाचं नाणं होत? राम घ्या आणि रामच द्या. एखाद्या बाईला जर ताक मागायला जायचं असलं उसनं मागायला जायचं असलं तिनं म्हणायचं राम द्या आणि तिनं म्हणायचं राम घ्या. हे द्या ते नाही. दुसरं अक्षरच नव्हतं. एकच अक्षर कशाचं? राम 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 नामाशिवाय नंदीग्रामाच्या ठिकाणी विषयच दुसरा नव्हता. विषय तो त्याचा झाला नारायण. न आवडे जनधन माता पिता. काहीच आवडत नव्हतं त्या लोकांना. फक्त रामच. राम घ्या आणि राम द्या अशी अवस्था त्या ठिकाणची झालेली आहे. हा प्रभु राम चंद्र भगवान की जय. जय. एकाची वस्तू देता वा वा. घेता एका बोलाचीच कथा वा वा वा. एका वाचोनी सर्वता एकच वस्तू घ्यायची. एकच बोल आहे. राम घ्या आणि राम द्या. दुसरी वार्ता नाही. दुसरा विषय नंदीग्रामाच्या ठिकाणी नाही. तुझे पाने देल दलाल ठकू पाहे द्वैताचे दलाल. सर्वस्व नेतान लागे पळ. आव त्या ठिकाणचे साधक असे होते, भक्त असे होते. एक एक असा साधक होता. द्वैत नावाची गोष्ट त्या ठिकाणी टिकू शकत नाही. द्वैताचे हे दलाल असतात. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक व्हायचा त्यावेळेस कोण आला होता? विकल्प. कुठं? त्या असणाऱ्या अविद्येच्या ठिकाणी 33 कोटी देवाची सभा भरली. आपण ऐकलेलं हे. कोण जाते? अरे म्हणले त्या अविद्येच्या ठिकाणी आम्ही कुणी जाऊ शकत नाही. ताकद नाही, काळाची सुद्धा ताकद होईना. पण त्या ठिकाणी कुणाला पाठवलं? ते असणाऱ्या द्वैताला पूर्णपणे विकल्पाला पाठवलं आणि त्याला सांगितलं बाबा आमच्यावर उपकार कर जा. आणि त्या ठिकाणी एक गिराईक आहे तुला. कोण? मंत्रा नावाची दासी. तिच्या हृदयाला लाग खैराच्या झाडाखाली येऊन बसला होता. पण त्या विद्येमध्ये आला ज्या ठिकाणी रामाचं वास्तव्य. पण या भरताच्या नगरीमध्ये यायची ताकद त्या ठिकाणी नव्हती. कारण एक एक द्वैत, एक एक उद्यम त्या ठिकाणी असा होता. आपले ते गाव आहे बघा यारमळ्याकडं. कुणाला नाग येडा झाला तर प्रत्येक घरामध्ये मंत्र टाकतात. म्हणजे प्रत्येक घरामध्ये ती ताकद आहे. तसं प्रत्येक त्या असणाऱ्या व्यक्तीमध्ये राहणाऱ्या साधकामध्ये ती ताकद होती. काळ सुद्धा त्या ठिकाणी डोकावून पाहू शकत नव्हता. अशी अवस्था नंदीग्रामाच्या ठिकाणी झालेली आहे. हा जे ते त्याची उडी पडे वा वा. सर्वस्व आजवित बुडवे. हा? काही उपाय न चले आव, पुढे. त्या काळाचा द्वैताचा उपायच चलत नव्हता. ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी त्याला टोला होता. अनर्थी. तो विचार करा उगाच आलो या ठिकाणी. देणं ना घेणं ती सांजे ना आपलं चालणारच नाही. काळाचं काही नाही चालल्यावर ते उगाच आलो म्हणले. एखाद्याला भूत लागलं ते भूत त्या ठिकाणी जर जबर जाणता असलं ते मध्ये उगाच आलो या ठिकाणी. अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. आणि काय होतंय? अंगळो मंगळो नंद त्या ठिकाणची भाषा सवेगाने आणि दलालाची भाषा. अंगळू मंगळू. आणि न कळे आपण मी
निनगुरच्या बाजारामध्ये गेलो. निनगुरच्या बाजारामध्ये गेलो. इथं कुठला जनावराचा बाजार आहे? माजलगाव मध्ये जनावराचा बाजार. बाजारामध्ये गेल्याच्या नंतर कोण असते? दलाल असतात आपला सौदा करायला, बरोबर आहे. त्यांची भाषा वेगळी असते. शिकारा म्हणलं की 100, कप म्हणलं की 500, ठोकन म्हणलं की 1000, आसर म्हणलं की 1200, एकंड म्हणलं की 1100, गिरीपंजी 1500, डुबरा 200. काय कळत आहे आपल्याला? बॉम्बलायला कळतंय का? आता तर काय नेहरू घातला हात, नाही तर गमजामध्ये घातला हात, आणि बोट हे मुटका हे मधल्यामध्ये काय करणार आहे? हे दलाल असतात. मग दलाल काय करतात? हिकून बी खातात आणि तिकून बी खातात. म्हणजे इकणारा कुणबी आणि ज्याची वस्तू आहे त्याच्या कुणबी. हे कोण आहेत? द्वैताचे दलाल. पण त्या ठिकाणच्या लोकांना ती सगळीच भाषा कळवते, अंगळो मंगळो. दलाल त्यानं ते बोलल्याबरोबर देव काय कानाखाली टोला, आम्हाला फसवतोच काय का? अरे आमच्यापाशी रामायण ही अवस्था. कुठं? द्वैताचा दलाल त्या ठिकाणी एक क्षणभर बी टिकत नव्हता. भरता नगरी लोकाचा तुर सोये उदामे कांगवीर होता द्वैताचा भारताची नगरी होती ना. अति सत्वर प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी चतुर होता. प्रत्येक व्यक्ती एक एक उदीम आयसा. एक एक उदीम काय लक्षात आलं का तुमच्या? एक एक साधू, एक एक संत, एक एक भक्त, एवढी ताकद असते ती. एक पतिव्रता, त्या पतिव्रतेची पतिव्रता तिची देवावर सत्ता. त्या पतिव्रतेने जर सांगितलं ना सूर्याला ए तू उगवायचं नाही, ताकद नव्हती सूर्याची उगवायला. त्या पतिव्रतेने जर आदेश दिला ना सूर्य उगवू शकत नव्हता. ही ताकद त्या पतिव्रतेची. तसा एक एक उदीम आयसा, एका एका साधकापाशी ती ताकद होती. दलालाला तिथे एक क्षणभर सुद्धा थांबू शकत नव्हती. कारण भारताची नगरी आणि त्या ठिकाणचे लोक चतुर. हे चतुरता त्यांच्यापाशी कुठून आली? संगती राजा भरताची लागली आणि ही अवस्था झालेली. एक एक उद्यम आकळे सगळे आकाशा द्वैताची ते कोण दशा राम परेश एक एक उदीम आयसा. आकाशाला गवसणी घालण्याची ताकद त्या एका एकामध्ये, संतामध्ये, साधूमध्ये आणि भक्तामध्ये असते. त्यानं सांगितलं का नाही आता 12 वर्ष पाऊस पडणार नाही. पाऊस पडतच नव्हता ना. ही ताकद कशाची होती? त्याच्या भक्तीची होती. भगवंताला सुद्धा त्याच्या मुखामधून निघालेला प्रत्येक शब्द हा खरा करावा लागत होता. एक साधू एका ठिकाणी आला आणि एक बाईनं त्याला वाढलं. तिनं सांगितलं बाबा माझ्या पोटी संतती नाही, मला काही होईल. तो म्हणला तुझ्या नशिबातच नाही. त्याच्यानंतर एक तो साधू होता आणि हा असणारा एक भीक मागणारा होता. हे साधू तो ह्याच्यापाशी दिसत नव्हतं. त्या बाईनं त्याला जीव घातलं आणि थोडं चेहऱ्यावरचं दुःख त्याने पाहिलं. म्हणले माऊली काय त्रास आहे एवढा तुम्हाला? अरे म्हणले महाराज म्हणले पोटी संतती नाही. हो जाएगा बोले तुम्हाला. अहो झालं ना तिला. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस तो साधू 10-12 वर्षांना आला, 6 लेकरं अंगणामध्ये खेळायला लागले. आणि जो पहिला साधू आलता ते बी आला. त्यानं बघितलं म्हणले या बाईच्या नशिबात नाही कुठून झालं. तो देवाकडे गेला आणि त्या देवाला म्हणलं ही काय अवस्था आहे आणि तिच्या नशिबात नाही. आणि म्हणले ते फकीर आलता त्या ठिकाणी. त्या फकीरानं आशीर्वाद दिला. म्हणले फकीराचा शब्द. म्हणले मी तुमच्या जवळचा फकीराचा शब्द मोडता येत नाही म्हणजे? अरे बाबा म्हणले फकीराचा सुद्धा शब्द मला मोडता येत नाही. ती ताकद त्या फकीरामध्ये असते. तसं राजा भरताच्या ठिकाणी एक एक उदीम, एक एक व्यक्ती होता, आकाशाला गवस निघालू शकत होता. म्हणून त्या ठिकाणी द्वैताचा दलाल किंवा कुठला काळ काहीच त्या ठिकाणी चलत न. कर्माची कर्मगती मागच 3-4 होतेच कर्माची कर्मगती उडवली. कारण ज्या वेळेस श्वास घेतल्या त्या ठिकाणच्या लोकांच्या बी कर्माची कर्मगती म्हणजे त्यांनी केलेलं कर्माचं फळ हे भगवंतालाच अर्पण होतं. जे करायचंय तूच कर. हटवटिया बारे प्रत्येक गल्लीच्या ठिकाणी कीर्तन प्रत्येक चौकामध्ये परे गाता राम फक्त रामनामाचं कीर्तन आणि फक्त भजन. अंबर झरे तिथं 4 माणसं बसले तिथं राम 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 राम. प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त राम नाम. आनंद भरताच्या मनी गेले शून्यत बुडवणी चैतन्य गण
होवनी वा, वा, वा. निर्विकार जनी निर्विकार जणी आव सगळं जगच त्या ठिकाणी निर्विकार झालं. काय झालं? विकारालाही जागा नाही. त्या ठिकाणी कोरोना बी नाही आणि कशी नाही, ताप नाही.